हा जमिनीचा तुकडा 1,00,000 रुपये गुंठ्यानी विकायचा आहे। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार आहे, कारण की कुठल्या भागाला हा तुकडा आहे आणि पुण्याहून किती जवळ आहे आणि खरंच 1,00,000 रुपये गुंठ्यानी विकायचं आहे का हा जमिनीचा तुकडा। अहो मंडळी, सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत, ही सगळी माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे। आता आपल्याला एक काम मात्र खरं आहे की 1,00,000 रुपये गुंठ्यानी हा जमीन विकायची आहे आणि पुण्याच्या किती जवळ असणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्यासाठी इथं दिलेली आहे। अहो इन्व्हेस्टमेंट करा मी तर बोलणार आहे, कारण की बघा 1,00,000 रुपये गुंठ्यानी तुम्हाला अशी जमीन कुठं भेटणार नाही। मंडळी, काय होतं माहिती का, बरेचसे लोक असे आहे की ते डायरेक्टली कॉल करणार, अहो नंबर पण देतो डायरेक्टली, अहो इथं काही कमिशन द्यायची गरज नाहीये आणि फक्त 1,00,000 रुपये गुंठ्यानी जमीन विकायला आलेली आहे आणि हे खरी न्यूज आहे आणि खरं बोलतो मी। बघा, तुम्हाला संपूर्ण सत्य माहिती जाणून घ्यायची असेल तर हा जो व्हिडिओ आहे ह्याला अजिबात तुम्हाला सोडायचं नाही, कारण की 1,00,000 रुपये गुंठ्यानी जमीन पुण्याच्या अगदी जवळ भेटू राहिलेली आहे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे योग्य चॅनल आहे। अहो जे स्टार्टिंगला बघितलं आणि जे ऐकलं त्याच भावामध्ये 1,00,000 रुपये, हा 1,00,000 रुपयांनी जमिनीचा तुम्हाला मोठा तुकडा भेटणार आहे। अहो नावावरती होणार आहे, 7/12 खरेदी खत सगळं काही तुम्हाला भेटणार आहे। मंडळी, इथं जे बोलतो जे सांगतो तीच माहिती तुम्हाला प्रत्यक्षात भेटणार आहे आले तर। पण हा जो व्हिडिओ बघितला ना, तिकडं येण्याच्या पूर्वी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे की हे जे जागा आहे ही पुण्यापासून किती किलोमीटर आहे आणि 1,00,000 रुपये गुंठ्यामध्ये किती घ्यायला पाहिजे। बघा काय होतं माहिती का, आपण काय करतो, स्वस्त जिथं आहे तिथंच पळत असतो, तसं करायची गरज नाही मंडळी। पहिला आहे ना, एकदम लक्ष देऊन आणि एकदम काळजीपूर्वक, कारण की आपण पैसा इन्व्हेस्टमेंट करू राहिलेले, तुम्ही बाहेर निघाले, आपण घरातून बाहेर निघाले, थोडा कुठे एरियामध्ये गेले तर तिकडं आपल्याला लाईटीचं बोर्ड असू द्या, काहीतरी भिंत असू द्या, तिकडे स्टिकर लावलेले असतात 50,000 रुपये गुंठा, बरोबर ना। पुण्याच्या जवळ आहे, ह्या लोकेशनच्या जवळ आहे, 50,000 रुपये गुंठ्यानी प्लॉट विकायचे, जागा विकायची, असे बरेचसे आपण पोस्टर बघतो। त्यानंतर त्या लोकांना कॉल केलं तर ते लोक काय करतात माहिती का, बोलवतात आपल्याला आणि वेगळंच काहीतरी दाखवत बसतात प्लॉट वगैरे, आणि तिकडं गेलं तर एक वेगळी स्टोरी कळते आपल्याला। पहिलं तर ते म्हणतात, बघा आम्ही तुम्हाला प्लॉट वगैरे दाखवणार आहे, सगळं दाखवणार आहे, तुम्ही घ्यायला तयार असले तर आपण पुढं जाऊन बघू आणि पुढं जाऊन तुम्हाला दाखवू। ह्या गोष्टी जे आहे ते काही व्हिडिओ बनवत नाही, नीट फोनवर बोलत नाही। बघा, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर नेहमी प्लॉटिंगचे केव्हा पण व्हिडिओ येणार ना, इथं तुम्हाला प्रत्यक्षात प्लॉट पण बघायला भेटणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून पहिला, कारण की तुम्ही घरातून, म्हणजे मला जे बघणारे जे लोक आहे तर लय लांबून बघतात। एक प्रश्न थोडस देतो मी तुम्हाला, त्याचा उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या आधी। तुम्ही हा जो व्हिडिओ आहे माझा बघा, बोलता बोलता ठसका लागला, हा जो व्हिडिओ आहे माझा, हे कुठल्या गावातून, जिल्ह्यातून, सिटीतून बघतात तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा। आणि एक विसरलो मी बोलायला की चॅनलला थोडंसं सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करत सुटा। ओके मंडळी, अहो कुठं सुटतात, अहो जाऊ नका, थांबा, आता तर चालू झालेले। आणि मंडळी, व्हिडिओ थोडासाच लांब होणार आहे, कारण की मला जे सांगायचं ना ते मी तुम्हाला एकदम आरामशीर, बघा तुम्हाला वेळ असलं तर बघा,
बघा 1,00,000 रुपयाच्या प्लॉटचा सवाल आहे आणि खरं बोलतो 1,00,000 रुपये गुंठ्यानीच देणार आहे. काय तिकडे हे नाहीये. पण काय सिस्टम आहे त्या सिस्टमची आधी आपण माहिती घ्यायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा मला. काय होतं माहिती का आपल्याला एक अशी गडबड लागलेली आहे की हे व्हिडिओ आला माणूस दिसतो बसलेला आणि करा ह्याला स्किप दुसरं बघा तिसरं बघा. अहो असं नाही मंडळी. इकडं जे आलं ना एक जबाबदारी वाला माणूस आहे जबाबदारीने बोलू राहिलेली इकडं. आता उद्या आले ऑफिसमध्ये तुम्ही डायरेक्ट विचारणार. आता एक वेळेस असं बघा आजची तारीख पण नोट करून ठेवा की ही जागा आपल्याकडे 1,00,000 रुपये गुंठ्यानी आहे. तुम्ही 4 वर्षानंतर येणार ऑफिसवरती तो टायटल बघून म्हणणार की 1,00,000 रुपयावाली जागा आम्हाला द्या तुम्ही साहेब. तुमचा व्हिडिओचा टायटल म्हणजे व्हिडिओ बघितला मग त्यांना विचारलं ना की व्हिडिओची तारीख काय होती तर ते म्हणणार आठवत नाही. मग त्यांना आम्हाला काढून दाखवायला लागणार की साहेब तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नाही बघितला. कारण की आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो की व्हिडिओची तारीख बघून आम्हाला संपर्क करायचं. कारण की काय असतं आज जो भाव ह्या जमिनीचा आहे उद्या बोलू शकत नाही या जमिनीचा काय भाव होणार आहे. बरोबर आहे का नाही. आता एक वेळेस असं होतं की आपण वडगाव शिरीला किंवा चंदननगर असू द्या ह्या साईडला एवढ्या स्वस्त जमिनी होत्या. तुम्हाला आठवतं की बजाज मॅच्युअल फॅक्टरी त्या साईडला होती वडगाव शिरीला होती. आठवतो का तुम्हाला साहेब मोठी फॅक्टरी होती ती. आणि त्याच वेळेस त्या वडगाव शिरीला एवढं कमी रेट होतं जमिनीचं की विचारू नका. आज तिकडं 1 गुंठा जमीन खरेदी करायला गेले ना तर लाखो रुपये लागतात आणि भेटत पण नाही नीट नावावरती. हे खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे रेट वाढलेले राव सिटी झालेले सगळं काही सुखसुविधा आलेले कॉर्पोरेशन वगैरे. वडगाव शिरीचे जे जुने लोक होते त्यांनी खूप कष्ट काढले वडगाव शिरीला. नीट रस्ते नव्हते त्यावेळेस. आम्ही जेव्हा प्लॉटिंग बघायला म्हणजे जागा बघायला गेलो मी लय लहान होतो त्यावेळेस. म्हणजे एवढं स्वस्त होतं त्यावेळेस. आता पाठीमागचा वेळ जाऊन द्या. म्हणजे मी का मुद्दाम म्हणून बोलले हे शब्द की आजची तारीख बघा आणि 4 वर्षानंतर तुम्ही कॉल केलं तर त्यावेळेस पण हेच विचार येणार आहे की त्यावेळेस 2025 साली आजची तारीख बघा आणि 2025 साली हे प्लॉट एवढे स्वस्त होते हेच आपल्याला कळणार. बरोबर ना. म्हणजे त्यावेळेस येणाऱ्या लोकांनी म्हणजे आता आपण जी चर्चा केली तीच चर्चा त्यावेळेस पण करणार आहे. पण मंडळी आपण जे आहे आजचे हे जे प्लॉट आणलेले आहे आणि आणलेले आहे एकच आहे. बरोबर ना. तर हे प्लॉट जे असणार आहे हे 1,00,000 रुपये गुंठा मी बोललो ना खरंच आहे 1,00,000 रुपये गुंठ्यानी आहे. पहिला बघा लोकेशन जाणून घ्या. लोकेशन जे असणार आहे हे पुणे सोलापूर रोड. पुणे सोलापूर रोड आहे. नगर रोड वेगळा आहे पुणे सोलापूर रोड वेगळा आहे. आणि पुणे सोलापूर रोडच्या जवळच म्हणजे बाजूलाच म्हणजे सोलापूरला जाताच बाजूला जे लागतो केडगाव चौफुला हे स्टेशन लागतो. केडगाव चौफुला आहे आणि या साईडला बघा 1,00,000 रुपये गुंठाच आहे प्लॉट. आपण सेपरेट 7-12 पाहिजे बरोबर ना आपल्याला. तर जमिनीचा तुकडा कसं काय भेटणार 1 गुंठ्याचा नाहीच भेटू शकतो. त्यासाठी काय करायला लागणार आहे टोटल आपल्याला जे आहे 10 गुंठे खरेदी खत करायला लागणार आहे. आणि 10 गुंठे जे असणार आहे तुमच्या हिशोबामध्ये जे असणार आहे तर 1,00,000 रुपये तुमच्या काय माझ्या पण हिशोबामध्ये तेच बसणार आहे की 1 ते 10 म्हणजे 10,00,000 रुपये झाले. पण खरेदी खत 7-12साठी खर्च कोण देणार. आम्ही देणार का. तुम्हाला द्यायला लागणार तुमच्याच नावावरती होणार आहे. म्हणजे 1,00,000 रुपये एक्स्ट्रा
तुम्हाला द्यायला लागणार आहे. टोटल किती किंमत झाली? 11 लाख रुपये झाली का नाही? पण अजून त्याच्यामध्ये 3,000 रुपये जोडायचे तुम्हाला. म्हणजे किती? 3,000 रुपये वरती जोडून टाका. ओके, तर 3,000 रुपये का? की तुम्हाला हे जे प्लॉट बघायचे असेल तर माझा तर नंबर दिलेलाच आहे. तुम्ही मला पण प्लॉटसाठी संपर्क करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण 3,000 रुपये जे आहे गाडी खर्चला, म्हणजे जे काय गाडीने आपण जाणार आहे, ओके, तर ते तुम्हाला 3,000 रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे. आणि तुमचे जे पैसे आहेत 3,000 रुपये ते तुमचे आम्ही परत करणार आहे. आपण कवा करणार आहे? अहो, तुमचं खरेदी खत झाल्यानंतर तुमचे जे 3,000 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे. आता त्याच्यामध्ये आम्हाला बरेचसे असे कॉल येतात की साहेब, आमच्याकडं आमची गाडी आहे, आम्ही का पैसे खर्च करायचे? तर नका द्या तुम्ही पैसे, पण गाडीमध्ये आमचा एक माणूस किंवा 2 माणूस तर न्या. कशासाठी? अहो, ते प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे. आणि केडगाव सोफुला या साईडला वेगवेगळे प्लॉट मौजूद आहे. अगदी 1 लाख रुपये गुंठ्याचे पण आहे. आणि हे गावाच्या हद्दीमध्ये आहे. डायरेक्टली बघा कसं आहे की एकर कोण घेऊ शकत नाही, म्हणून आपण 10-10 गुंठ्याचा पीस करून विकू राहिलेले. ओके, 10-10 गुंठ्याचा तुकडा करून झालं का नाही? तुकडा बरोबर ना, जमिनीचा तुकडा करून 10-10 गुंठ्याचा विकू राहिलेले. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही ठरवू शकतात. एखादा फार्म हाऊस बनवू शकतात किंवा शेळ्या, मेंढऱ्या, कोंबड्या हे काय तुम्ही तिकडं पाळू शकतात. भरपूर तुमचे बिझनेस आहे. ते काय विचार मला असं वाटतं की न करता तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट म्हणून, असं वाटतं की डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट म्हणून हे प्लॉट खरेदी करावे. मी जबरदस्तीच करतो की घ्या तुम्ही. अहो, एक दिवस या माणसाचे शब्द तुम्हाला आठवणार आहे की हे माणूस बोलत होतं की डायरेक्टली 11 लाखामध्ये 10 गुंठ्याचा प्लॉट आणि अगदी 65 किलोमीटर अंतरावर देत होता. आठवणार का नाही शब्द? मंडळी, काय माहिती का, आपल्या समोर येत राहतात पण आपण काय करतो? दुर्लक्ष करतो. आता काही लोक बोलणार की 65 किलोमीटर लय झालं, मग घ्या ना. अहो, कुठं? हडपसरच्या बाजूला उरली कांचन आहे त्या साईडला घ्या. माझ्याकडे नाही राहते. 20 लाख कमीत कमी म्हणजे रेट आहे त्याचा, पण ते पण भेटत नाही. 35 लाख रुपये गुंठ्याचा प्लॉट आहे, पण ते पण ऍग्रिकल्चरच प्लॉट. 11 लोकांमध्ये 7-12. आणि ते पण असं नाही की प्लॉट भेटणार डायरेक्टली, रिसेल मध्ये ते घ्यायला लागणार पवारा पटणीवर असे. पण इथं डायरेक्टली तुम्हाला फक्त 10 लाखामध्ये 10 गुंठे आणि 1 लाख रुपये वरती खरेदी खतला, एवढं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं. आणि बघता बघता हे प्लॉटचे रेट पण वाढणार आहे. वाढ होणार आहे त्या रेटमध्ये. जिथं 11 लाखाचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं आणि बोलता बोलता ते 50 लाख रुपये पण होऊ शकतात. हे लक्षामध्ये ठेवा मंडळी. माहिती आणि हे आजचे हे प्लॉटिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला यायचं असलं तर उशीर करू नका, कारण खूप लिमिटेड पिरियड आहे हे प्लॉटचं. नाहीतर नंतर बोलत बसणार की 1 लाख रुपये वाले गुंठेवाला व्हिडिओ तुम्ही बनवला होता, ते प्लॉट आत्ता दाखवा आम्हाला. तर मंडळी, तो वेळ वेगळा असणार आहे, आत्ताचा वेळ वेगळा आहे, बरोबर ना? भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. पण एक रिक्वेस्ट करणार आहे की ज्या लोकांनी मेंबरशिप नाही घेतली त्या लोकांना एक विनंती करतो की तुम्ही मेंबरशिप घ्या. कशासाठी? तुम्हाला रो हाऊस, फ्लॅट किंवा इंडिपेंडेंट किंवा बंगलोज पुण्या सिटीमध्ये खरेदी करायची असेल आणि डायरेक्ट मालकाचा नंबर पाहिजे असेल तर त्या लोकांनी मेंबरशिप घ्यायलाच पाहिजे. थोडेसे पैसे लागणार आहे पण फायदा तुमचा होणार आहे. फ्रीमध्ये कोण कोणासाठी काय करत नाही, आणि केलं पण तर लोक भरोसा ठेवत नाही. म्हणून ते सगळं फ्री सिस्टम बंद करून टाकलेले पेड सिस्टम आहे मेंबरशिपचा. मेंबरशिपचा तुम्ही रिचार्ज करा आणि डायरेक्ट मालकाचे नंबर घ्या आणि छोटासा व्हिडिओ बघा आणि खरेदी करायला या. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.